सर्वांचं स्वागत आहे या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर मॅनेजमेंट पार्ट 1 या विषयाला आज आपण सुरुवात करतोय. ह्याच्यामध्ये पहिला चॅप्टर जो आपला आहे तो कम्प्युटर फंडामेंटल्स वरती आपण बोलणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण कम्प्युटर वापरता येईल. तर संगणकाची व्याख्या काय, पहिल्यांदा आपल्याला इथून सुरुवात करावी लागेल. इथे मी एक हायलाइट केलेला पोर्शन आपल्याला दिसतोय की सोपी सुटसुटीत अशी एक व्याख्या आहे की कम्प्युटर म्हणजे काय. तर कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. हे काय करतं, इट स्टोर्स डेटा, परफॉर्म्स कॅल्क्युलेशन अँड एक्झिक्यूट्स टास्क बेस्ड ऑन द इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइडेड बाय द युजर. म्हणजे काय की डेटा स्टोअर करण्याचं काम करतं हे मशीन, इलेक्ट्रॉनिक मशीन. त्याच्यावरती कॅल्क्युलेशन्स होतात आणि वेगवेगळी टास्क आपण त्याला जी देतो, वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स जे आपण त्याला देतो प्रोग्रामच्या माध्यमातून, त्या एक्झिक्यूट करण्याचं काम कम्प्युटर मार्फत होत असतं. तर सोपी व्याख्या कम्प्युटरची काय आहे, तर कम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक मशीन विच ऍक्सेप्ट्स इनपुट, प्रोसेसेस इट अँड गिव्स द डिझायर्ड रिझल्ट्स. अशी एक सोपी व्याख्या आहे. म्हणजे कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे डेटा ऍक्सेप्ट करतं, त्याला प्रोसेस करतं आणि आपल्याला अपेक्षित असलेले रिझल्ट आपल्याला ते देण्याचं काम हे मशीन करत असतं. दॅट इज कम्प्युटर. आता आपण हे जे कम्प्युटर म्हणतो, ज्यावेळी कम्प्युटर म्हणतो त्यावेळी आपल्याला अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. तर आपण आता एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हे डॉक्युमेंट तुम्हाला मी एवढ्यासाठीच दाखवलं की हे तुमच्याकडे आता उपलब्ध आहे. याचं वाचन अपेक्षित असं आहे की याचं वाचन तुम्ही त्याच्यामध्ये करा. आपण आता आपल्या प्रेझेंटेशनकडे येऊया. कम्प्युटरची व्याख्या आपण आता ऑलरेडी बघितली. आपण आता या गोष्टीची ओळख करून घेऊया की हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, डेटा म्हणजे काय, युजर्स म्हणजे काय. हे आपण ज्यावेळी एखादी कम्प्युटर सिस्टम म्हणतो त्यावेळी ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर आपण ह्या 4 गोष्टी काय आहेत हे आपण सुरुवातीला समजून घेऊया. आता कम्प्युटरची व्याख्या आपण बघितली, इट्स अ इलेक्ट्रॉनिक मशीन विच ऍक्सेप्ट्स इनपुट, प्रोसेसेस इट अँड गिव्स डिझायर्ड रिझल्ट. म्हणजे ह्या डेटा इनपुट आपल्याकडनं घेतं, त्याला प्रोसेस करतं आणि आपल्याला अपेक्षित असलेले रिझल्ट देण्याचं काम हे मशीन करत असतं. आता कम्प्युटर सिस्टम आपण ज्यावेळी म्हणतो तर त्याच्यामध्ये काय काय घटक येतात, त्याचे पार्ट्स म्हणू आपण किंवा त्याचे घटक असं म्हणू की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा आणि त्याचा जो वापर करणार आहे तो म्हणजे युजर. तर ह्या 4 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आता त्यातलं हार्डवेअर म्हणजे काय, तर हार्डवेअर म्हणजे कम्प्युटरचे असे सगळे भाग की जे तुम्ही टच करू शकता. आता इथे तुम्हाला दिसेल की या चित्रामध्ये की मॉनिटर आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे, प्रिंटर आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याला आपण म्हणतो हार्डवेअर. ज्याच्यामध्ये कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर, मोडेम या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर हे झालं हार्डवेअर, म्हणजे ज्याला आपण टच करू शकतो. कम्प्युटरचे असे सगळे भाग की ज्याला आपण टच करू शकतो, दॅट इज हार्डवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर आपण त्याच्याकडे येऊयात 2 मिनिटांमध्ये. सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम्स, त्याला असं आपण म्हणतो. इथे वरती एक चित्रामध्ये दाखवलंय बघा तुम्हाला. तर हे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत, हे सगळे आपण वापरतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस आपण वापरतो, पेज मेकर तुम्ही ऐकून तुम्हाला माहिती असेल, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आपण वापरतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला म्हणतो आपण सॉफ्टवेअर. तर हार्डवेअर, सॉफ्टवेअर. त्यानंतर डेटा, आपण जो कम्प्युटरला जो डेटा पुरवतो तो डेटा. डेटा म्हणजे काय, तर फॅक्ट्स अँड फिगर्स. आपण त्याची उदाहरण आपण 1-2 मिनिटांमध्ये बघूया. पण डेटा हा तिसरा घटक झाला त्याचा. आणि
त्याचा उपयोग करता म्हणजे आपण, तर त्याला म्हणतो आपण युजर्स. तर असे 4 घटक आहेत त्याच्यामध्ये: हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा आणि पीपल. हार्डवेअरची व्याख्या आता मी जसं म्हणलं, की ज्याला आपण टच करू शकतो. कॉम्प्युटरचे असे सगळे भाग, असे सगळे घटक, की ज्याला आपण टच करू शकतो, त्याचे डिव्हाइस म्हणतो आपण त्याला. तर ज्याला आपण टच करू शकतो, त्याला त्याला म्हणायचं हार्डवेअर. दॅट इज कॉम्प्युटर हार्डवेअर. इथं तुम्हाला चित्रात दिसत असेल, आता मी जे सगळं बोललो, की इथं प्रिंटर आहे, हा मॉनिटर आहे, हा आपला सीपीयू आहे, इकडे स्पीकर्स दिसत आहेत आपल्याला, ठीक आहे, तर माऊस आहे, कीबोर्ड आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्याला आपण म्हणतो हार्डवेअर. ज्या आपण बघतो, ज्या आपण गोष्टी टच करू शकतो. सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सॉफ्टवेअरची व्याख्या ज्यांना शक्य आहे त्यांनी नोट करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर हे प्रेझेंटेशन पण मी शेअर करेन. तर सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम्स. आता इथं प्रोग्रामचं स्पेलिंग बघा नीट. आपण हा शब्द 2 ठिकाणी वापरतो आपण. उच्चार एकच आहे, स्पेलिंग वेगळे वेगळे आहेत. आपण जो कार्यक्रम म्हणतो, तो कार्यक्रम त्या प्रोग्राम म्हणजे तोही प्रोग्रामच असतो. त्याचं त्याचं स्पेलिंग जे आहे ते PROGRAMME असं आहे. आणि आपण कम्प्युटरच्या बाबतीत जो प्रोग्राम म्हणतो, त्याचं स्पेलिंग आहे PROGRAM प्रोग्राम. तर सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम्स, म्हणजे प्रोग्रामचा संच, त्याला म्हणायचं सॉफ्टवेअर. आता प्रोग्राम म्हणजे काय? कम्प्युटरचा प्रोग्राम म्हणजे काय? प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, सूचनांचा संच. सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम्स, प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तर ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, की सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम्स आणि प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? सूचना. ज्या आपण सूचना देतो. आता कम्प्युटरची व्याख्या आपण जी बघितली, की कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्याला स्वतःची बुद्धी नाही. त्यामुळं आपल्याला जे काही काम कम्प्युटरकडनं करून घ्यायचं असेल, त्या बाबतीतच्या सूचना आपल्याला त्याला कम्प्युटरला द्याव्या लागतील. तर अशा 1-2 नाही, अशा अनेक सूचना आपल्याला एकत्रित द्याव्या लागतात कम्प्युटरला. तर अशा सूचनांचा संच म्हणजे प्रोग्राम आणि अशा अनेक प्रोग्रामचा संच म्हणजे सॉफ्टवेअर. तर आपण हार्डवेअरची व्याख्या बघितली. आता आपण सॉफ्टवेअरची व्याख्या बघू. तिसरा जो भाग आहे, तो आहे डेटा. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण डेटा आणि इन्फॉर्मेशन हे दोन शब्द जे आहेत, हे आपण अ, एक समान अर्थाने आपण वापरत असतो. आपल्याला जिथं डेटा म्हणायचं असतं, आपण त्याला इन्फॉर्मेशन म्हणतो. ज्याला इन्फॉर्मेशन म्हणायचं असतं, त्याला डेटा म्हणतो. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, की ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. डेटा आणि इन्फॉर्मेशन या 2 मध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर डेटा म्हणजे कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. इथे दिले वरती. कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स म्हणजे डेटा. तुमच्या बँकिंगच्या बाबतीतलं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला कसं समजून घेता येईल, की तुमच्याकडं विड्रॉल स्लिप असते, डिपॉझिट स्लिप असते. त्या डिपॉझिट स्लिपवरती ज्या गोष्टी भरल्या जातात पेननी, म्हणजे सुरुवात त्याची डेट, अकाउंट नंबर, नाव, अमाउंट, अमाउंट इन वर्ड्स आणि सही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्याला म्हणायचं डेटा. बिकॉज दीज आर रॉ फॅक्ट्स, म्हणजे या सगळ्या दीज आर ऑल फॅक्ट्स अँड फिगर्स. तर तुमच्या व्हाउचरवरती, तुमच्या विड्रॉल स्लिपवरती, तुमच्या डिपॉझिट स्लिपवरती ज्या गोष्टी आपण लिहिलेल्या असतात, त्याला म्हणायचं डेटा. हे तुम्ही इंडिव्हिज्युअली भरता ना, तुम्ही अकाउंट नंबर भरता, तुम्ही डेट भरता, तुम्ही अमाऊंट भरता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या तिथं फीड करत असता, त्याला म्हणायचं डेटा. मग ह्याला जर आपण डेटा म्हणतो, तर इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन इज अ प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा. इन्फॉर्मेशन इज अ प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा. म्हणजे काय? की आजच्या दिवशी समजा तुमच्याकडे एक 100 ट्रान्झॅक्शन झाले शाखेमध्ये. तर या 100 ट्रान्झॅक्शन पैकी समजा एक 40 ते 50 ट्रान्झॅक्शन जी आहे ती डिपॉझिटची ट्रान्झॅक्शन. पण समजा ऍट द एंड ऑफ डे, दिवसाच्या शेवटी तुमच्या ब्रँच मॅनेजरना ही माहिती हवी असेल, की आज बाबा माझ्याकडे 50,000 रुपयाच्या वरती कॅश ट्रान्झॅक्शन किती झाली. म्हणजे किती लोकांनी येऊन माझ्यापैकी माझ्याकडे 50,000च्या वर कॅश भरली, अशी माहिती जर त्यांना हवी असेल, तर ही तुम्हाला कुठून मिळणार? तर ती तुम्ही जी ट्रान्झॅक्शन भरलेली आहे, तो डेटा तुम्ही जो फीड केलेला आहे, त्याच्यातनं तुम्हाला ही माहिती काढावी लागेल. इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती. तर ही माहिती तुम्हाला त्या
त्या वाउचर्स तुम्ही जे डेटा भरलाय त्याच्यातनं काढावं लागेल. म्हणजेच काय करतोय आपण, हे प्रोसेसिंग करतोय. मला ती 50 ट्रान्झॅक्शन बघावी लागतील एका पाठोपाठ एक, आणि त्यातली 50,000च्या वर असलेली ट्रान्झॅक्शनची लिस्ट मला एका पेपरवरती बाजूला काढावी लागेल. आपण जर या गोष्टी मॅन्युअली करत असू तर, आजकाल या सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्यात, कम्प्युटरायझेशन झालेलं असल्यामुळं या सगळ्या गोष्टी ॲट अ क्लिक ऑफ बटन तुम्हाला मिळतात. पण ज्यावेळी कम्प्युटरायझेशन नव्हतं त्यावेळी या गोष्टी मॅन्युअली करायला लागायच्या. म्हणजे माझ्याकडे समजा एका रजिस्टरमध्ये मी आजच्या सगळ्या 100 ट्रान्झॅक्शनची नोंद केली आहे. मला त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये बघायला लागायचं की कुठलं ट्रान्झॅक्शन जे आहे ते 50,000च्या वरच आहे, आणि मग त्याप्रमाणे 50,000च्या वर असेल तर मी ते वेगळं त्याच्यामध्ये लिहिणार. तर अशी लिस्ट जी काही 7-8 ट्रान्झॅक्शन त्या दिवसामध्ये झाली असतील, तर ही 7-8 ट्रान्झॅक्शनची लिस्ट काढून तुम्ही जी शाखा अधिकाऱ्यांच्या हातात तुम्ही जी द्याल त्याला म्हणायचं इन्फॉर्मेशन. तर इथं ही ही गोष्ट समजून घ्या की डेटा काय आणि इन्फॉर्मेशन काय. मी आता तुम्हाला उदाहरणासकट आता इथं सांगितले की कशाला डेटा म्हणायचं आणि कशाला इन्फॉर्मेशन म्हणायचं. त्यामुळे इथून पुढे आपण ज्यावेळी हे दोन शब्द वापरू त्यावेळी आपल्याला थोडस काळजीपूर्वक हे शब्द आपल्याला वापरावे लागतील. इथं तुम्हाला एक चित्र स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की डेटा म्हणजे काय, हे हे तुम्हाला इथं दिसतंय समोर. कम्प्युटरला तुम्हाला माहिती आहे की कम्प्युटरला आपली नॉर्मल भाषा समजत नाही. कम्प्युटरला फक्त 0 आणि 1 ची भाषा समजते. जे काही स्टोअर होतं कम्प्युटरमध्ये हे सगळं 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतं. हे आपण गोष्टी बघणार आहोत काही पुढच्या काही मिनिटांमध्ये. तर डेटा हा दिसतो कसा, हा अशा पद्धतीचा डेटा दिसतो. आणि शेवटचा घटक म्हणजे पीपल, युजर्स. हे युजर्स जे आहेत, हे युजर्स कम्प्युटर ऍज अ युजर आपण हा कम्प्युटर संगणक वापरत असतो. आणि मग युजर्स वेगवेगळ्या प्रकारचे युजर्स असतात. म्हणजे एखादा असतो तो ऑपरेटर असतो, त्याचं काम असतं डेटा फीड करणे. तुमचा ऑफिसर असतो, मॅनेजर असतो. त्याच पद्धतीनं तुमच्या आयटी डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर ही पोस्ट तर आता निघून गेली, पण डेटा एंट्री ऑपरेटर आहे, प्रोग्रामर आहे, सिस्टम अनालिस्ट आहे, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर आहे. अशा अनेक प्रकारची युजर्स आपल्याला बघायला मिळतात. तर आपण 4 घटक बघितले: हार्डवेअर, सॉफ्टवेअर, त्यानंतर तुमचं डेटा, आणि चौथा पार्ट जो आहे तो युजर. असे 4 घटक आहेत कम्प्युटरचे. आता आपण एखादा कम्प्युटर ज्यावेळी म्हणतो ते त्याच्यामध्ये आतमध्ये काय गोष्टी असतात. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांनी कम्प्युटर ओपन केलेला बघितलेला आहे. ओपन केलेलं बघितलं असेल तर तुम्ही कदाचित आता आपण ज्या पुढच्या स्लाइडवरती ज्या काही गोष्टी बघणार आहोत त्या तुम्ही पर्सनली कधीतरी बघितल्या असतील. बघितल्या नसतील तरी काही हरकत नाहीये. पण मी तुम्हाला असं सुचवेन की कधीतरी एकदा बघा. तुमच्याकडे एखादा हार्डवेअर इंजिनियर ज्यावेळी येतो आणि तुमचं मशीन ज्यावेळी खोलतो त्यावेळी कुतूहलानं तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे की काय आहे बुवा नक्की आतमध्ये, की काय पार्ट्स त्याच्यामध्ये आहेत. हे तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्या माहितीसाठी, तुमच्या अवेअरनेससाठी. तर हे कुतूहल तुमच्या मनामध्ये कायम जागृत असलं पाहिजे. तर आतमध्ये काय काय आहे? तर आपण आता त्याची ओळख थोडीशी या पुढच्या 1-2 स्लाइडमध्ये करून घेणार आहोत. तर हार्डवेअरमध्ये काय काय येतं, तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये प्रोसेसिंग, सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, मेमरी आहे, त्यानंतर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत, स्टोरेज आहेत. या सगळ्या गोष्टीला आपण एकत्रितपणे हार्डवेअर असं म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी हार्डवेअर मध्ये मोडतात. आता त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण इथं बघूया. हे त्याचं कॅटेगरायझेशन आहे, म्हणजे त्याचे प्रकार आहेत. आता आपण एक एक त्यातल्या गोष्टी बघू. हे चित्र स्वरूपात तुम्हाला दाखवलंय की हार्डवेअर म्हणजे काय. इथं तुम्हाला दिसेल हे मध्ये मध्ये जे दिसते हे प्रोसेसिंग युनिट आहे. आतमध्ये मेमरी तुम्हाला दाखवलेली आहे. प्रोसेसर आतमध्ये या मदरबोर्ड म्हणून एक बोर्ड असतो, त्या बोर्डवरती तुम्हाला हे बघायला मिळेल. इनपुट आउटपुट डिव्हाइसेस तिथे दाखवले. हे स्कॅनर आहे, इकडं प्रिंटर आहे, हा मॉनिटर आहे. तर हे सगळं जे आहे हे हार्डवेअर याच्यामध्ये मोडतं. तुम्ही तो सीपीयू कधी ओपन केलेला बघितला असेल तरी तुम्हाला चित्र साधारणपणे असं दिसतं. आता हा प्रोसेसिंग हा शब्द बऱ्याच वेळा डेटा प्रोसेस, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डेटा प्रोसेस केल्यानंतर इन्फॉर्मेशन तयार होते, आणि ह्यालाच एक प्रोसेसिंग असा पण शब्द वापरला जातो. म्हणजे काय की प्रोसिजर दॅट ट्रान्सफॉर्म्स रॉ डेटा इंटू युजफुल इन्फॉर्मेशन. म्हणजे मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की माझ्याकडे आज 100 ट्रान्झॅक्शन झाली, त्या 100 ट्रान्झॅक्शन मधनं किती ट्रान्झॅक्शन जी आहेत ती 50,000च्या वरची आहेत.
तर हे करण्यासाठी मी जे प्रोसेसिंग केलं म्हणजे त्याची छाननी करून जी 7-8 ट्रान्झॅक्शन बाजूला काढली, दॅट वॉज अ प्रोसेस. त्याला म्हणतात प्रोसेस, किंवा तुम्ही जे केलं काम त्याला म्हणायचं प्रोसेसिंग. तर डेटा, प्रोसेस, इन्फॉर्मेशन हे अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवता येईल. तर हे कोण करतं? तर आपलं प्रोसेसिंग युनिट. इथं तुम्हाला जे दिसतंय हे प्रोसेसिंग युनिट हे करत असतं. आता या सीपीयू मध्ये काय काय गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी अंतर्भूत आहेत, त्या आपण आता इथं बघूया. आणि हे सीपीयू तुमचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे ऍक्च्युली मायक्रोप्रोसेसर चिप आहे आतमध्ये, जी तुमच्या मदरबोर्डचा एक महत्वाचा घटक. त्याला सीपीयू आपण म्हणतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ही एक चिप असते. आता तुम्ही जे तुमच्या ऑफिसमध्ये जे तुम्ही कम्प्युटर वापरताय त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा सीपीयू आहे तुम्हाला कोणाला सांगता येईल का? तुम्ही जो कम्प्युटर वापरताय तुमच्या ऑफिसमध्ये रोजच्या कामाचा भाग म्हणून, Windows 7, Windows 8, काय म्हणलं? Windows 7, 8. नाही, प्रोसेसर. मी सीपीयू बद्दल बोलतोय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बद्दल बोलतोय. तुम्हाला माहिती आहे, फक्त तुम्हाला हे माहित नाही की त्याला सीपीयू म्हणतात. बोला, अजून अजून कोणाला सांगता येईल? काय कोर्स असतो किंवा अजून आपण म्हणू शकतो की त्याला i7, i5, हा, i11. करेक्ट. हा. i3, i5, i7 हे जे आहेत हे प्रोसेसर आहेत सगळे. सीपीयू तुमच्या मशीन मध्ये असलेला तो सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्याला आपण म्हणतो. तो सीपीयू ही चिप आहे आतमध्ये असलेली, मदरबोर्ड वरती असलेली चिप. तर त्याला म्हणतो आपण सीपीयू. आता तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. i3, i5, i7 हे प्रोसेसर्स आहेत. कोणाच तरी माईक सुरू आहे जरा. आता हे प्रोसेसर कुणी बनवलेले आहेत? कुठल्या कंपनीचे प्रोसेसर हे पण तुम्हाला माहिती आहे. हनुमंत वाबळे तुमचा मायक्रोफोन बंद करतो. i3, i5, i7 हे जे प्रोसेसर आहेत हे कुठल्या कंपनीने बनवलेले आहेत? इंटेल कंपनी. अगदी बरोबर. तुमच्या सिस्टम वरती लिहिलेलं असतं बघा, इंटेल इनसाइड, म्हणजे इंटेल ही कंपनी आहे. अजून कुठली कंपनी तुम्हाला माहिती आहे जी प्रोसेसर बनवते? AMD. अगदी बरोबर. AMD नावाची जी कंपनी आहे ती पण प्रोसेसर बनवते. अजून एक कंपनी आहे सायरिक्स नावाची, ती पण प्रोसेसर बनवते. म्हणजे असं काही नाही की इंटेल ही एकमेव कंपनी आहे जगभरात, असं काही नाहीये. त्याचे बरेच ऑप्शन्स पण आपल्याला आहेत, पण इंटेल ही जास्त पॉप्युलर असलेली कंपनी आहे, त्यामुळे आपल्याला बऱ्याच जणांना फक्त इंटेल माहिती असतं. तर इंटेल कंपनीचा तो प्रोसेसर आहे. अगदी बरोबर. तर आता आपण जे बोलत होतो सीपीयू, तर सीपीयू ही एक चिप आहे तुमच्या आतली. आपण युजली काय होतं, या संपूर्ण युनिटला सीपीयू म्हणतो, पण तसं नाहीये. ऍक्च्युली तुमचं आतमध्ये एक चिप असते. आतमध्ये जे i3, i5, i7 तुम्ही जे म्हणताय त्याची सुरुवात खरी 286, 386, 486, पेंटियम अशा पद्धतीने झाली. हे सगळे प्रोसेसर आहेत, टाईप ऑफ प्रोसेसर्स आहेत. आता मेमरी म्हणजे काय? कम्प्युटरची मेमरी. तर मेमरी जी असते ती पण एक प्रकारची चिप आतमध्ये आपल्याला त्या मदरबोर्ड वरती बघायला मिळते. ओके. तर कम्प्युटरची मेमरी जी असते, तुम्हाला कम्प्युटरची मेमरी जी असते ती दोन प्रकारची, एक प्रायमरी मेमरी, तीन प्रकारची मेमरी राहतात. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशा तीन प्रकारची मेमरी असते. प्रायमरी मेमरीमध्ये काय येतं? तुमचं रॅन्डम ऍक्सेस मेमरी, आता इथे जे दिसतंय तुम्हाला, रॅम, रॉम आणि इप्रॉम, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या प्रायमरी मेमरी या कॅटेगरीमध्ये येतात. प्रायमरी मेमरी. तुमची हार्ड डिस्क जी असते त्याला आपण म्हणतो सेकंडरी मेमरी. हार्ड डिस्क ही सेकंडरी मेमरी. हार्ड डिस्क पण तुमच्या कम्प्युटर युनिटचाच एक भाग असते, पण त्याला आपण म्हणतो सेकंडरी मेमरी. ओके. प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरीमध्ये ज्या काही गोष्टी आपण स्टोअर करतो
त्या परमनंटली राहतात जोपर्यंत आपण डिलीट करत नाही तोपर्यंत. पण रॅम ही जी मेमरी आहे, कम्प्युटरची प्रायमरी मेमरी ज्याला आपण म्हणतो, रॅम मध्ये असलेले कंटेंट जर पॉवर ऑफ झाली, आपण कम्प्युटरवरती काम करत असताना जर मध्येच पॉवर ऑफ झाली, तर त्याच्यामध्ये असलेले कंटेंट्स आपल्याला उपलब्ध होत नाही, कारण ती व्होलाटाईल मेमरी आहे. त्याच्यामध्ये सेव्ह करण्याची क्षमता नाही. रॅम मध्ये डेटा काही काळासाठी घेतला जातो, प्रोसेसिंग केलं जातं आणि तो परत आपल्या हार्ड डिस्कवरती म्हणजे सेकंडरी मेमरीवरती आपण तो स्टोअर करतो. सो प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी दोन्ही सांगितलं आपण. प्रायमरी मेमरी ही व्होलाटाईल आहे, म्हणजे पॉवर ऑफ जर झाली तर आपला जो काही डेटा, आपण जे काही काम करत असतो ते काम आपल्याला मिळत नाही, ते निघून जातं. म्हणून आपण नेहमी एक सवय आपल्याला लावून घ्यायला पाहिजे की आपण वर्डमध्ये, पॉवर पॉईंटमध्ये काम करत असताना मध्ये मध्ये कंट्रोल एस करत राहायचं, म्हणजे तुमचं जे काम आहे ते तुमचं काम सातत्याने सेव्ह होत राहतं. तर प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी तुम्हाला मी त्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं की दॅट इज नॉन व्होलाटाईल मेमरी. त्या सेकंडरी मेमरीमध्ये आपण ज्या काही गोष्टी सेव्ह करतो, तिथं काही जी माहितीची आपण साठवणूक करतो, ती केलेली साठवणूक ही परमनंट असते. म्हणजे आपण जोपर्यंत स्वतः आपण डिलीट करत नाही ती माहिती, तोपर्यंत ती माहिती त्याच्यामध्ये राहते. दॅट इज सेकंडरी मेमरी. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे टर्शरी मेमरी. आता ही टर्शरी मेमरी म्हणजे काय, की जी रिमुव्हेबल आहे, जी आपण ज्याच्यावरती डेटा कॉपी करून आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, म्हणजे एक्सटर्नल आहे, तुमच्या सीपीयूच्या बाहेर आहे, त्याला म्हणायचं टर्शरी मेमरी. त्याच्यामध्ये काय येतं, तुमचं मॅग्नेटिक टेप येईल, सीडी येईल, डीव्हीडी येईल, तुमचं पेन ड्राईव्ह येईल. हे सगळे जे डिव्हाइसेस आहेत हे सगळे एक्सटर्नल डिव्हाइसेस आहेत, ज्याचा उपयोग करून आपण आपल्या सिस्टम मध्ये असलेला डेटा, आपल्या हार्ड डिस्कवरती असलेला डेटा, त्याची कॉपी करून आपण दुसऱ्या ठिकाणी त्याला घेऊन जाऊ शकतो. त्याला म्हणायचं टर्शरी. तर कम्प्युटर मेमरी आपण जो दुसरा घटक बघतोय हार्डवेअरचा, त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार येतात: प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी आणि टर्शरी मेमरी. आता कम्प्युटरची मेमरी कशी मोजायची, त्याचं युनिट काय आहे, तर हे युनिट तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसतंय. मी तुम्हाला जसं मगाशी म्हणलं की कम्प्युटरला आपली मराठी, इंग्लिश, कन्नड, तमिळ या भाषा समजत नाही. कम्प्युटरला समजते फक्त मशीन लँग्वेज किंवा बायनरी लँग्वेज, 0 आणि 1 ची भाषाच फक्त कम्प्युटरला समजते. तर ही 0 आणि 1 जे आहेत त्याला म्हणतात बिट, BIT बिट. बिट हा एक शॉर्ट फॉर्म आहे युनिटचा. बिट स्टँड्स फॉर बायनरी डिजिट, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे बिट. असे 8 ज्यावेळी एकत्रित येतात त्याला म्हणायचं बाईट, BYTE बाईट. इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, हा शब्द आहे तो बाईट. बाईट म्हणजे काय, 8 बिटचा बनतो एक बाईट. असे 1024 बाईट्स इथं दिसतंय बघा तुम्हाला, 1024 बाईट्स म्हणजे 1 KB, के कॅपिटल, किलो बाईट, के म्हणजे किलो. 1024 बाईट्स, BYTE बिट नाही बाईट. 1024 इंटू 8 होईल, तितके बिट्स होतील त्याचा अर्थ. ठीक आहे, तर 1024 बाईट्स म्हणजे 1 किलो बाईट. असे 1024 KB म्हणजे 1 MB. 1024 KB इथे लक्षात ठेवायला, असं लक्षात ठेवा, 1024 बाईट्स म्हणजे 1 किलो बाईट, आणि इकडून इकडे लक्षात ठेवा असं की 1024 KB म्हणजे 1 MB. 1024 MB म्हणजे 1 GB, गिगाबाईट. आणि असे 1024 GB म्हणजे 1 टेराबाईट. तर कम्प्युटरची जी मेमरी आहे ही मेमरी अशा पद्धतीने मोजली जाते. सगळ्यात छोटं युनिट त्याचं जे आहे ते आहे बिट, 0 आणि 1. त्याला म्हणायचं बिट. 8 बिट्स म्हणजे 1 बाईट. 1024 बाईट्स म्हणजे 1 किलो बाईट. 1024 किलो बाईट्स म्हणजे 1 मेगाबाईट. 1024 मेगाबाईट्स म्हणजे 1 गिगाबाईट. 1024 गिगाबाईट्स म्हणजे 1 टेराबाईट. आता हे सगळं ठीक आहे, म्हणजे हे समजण्यासाठी ठीक आहे, पण ऍक्च्युली 1024 MB किंवा 1 MB म्हणजे किती डेटा आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, कुणाला काय आयडिया आहे? आपल्या व्यावहारिक भाषेत जर बोलायचं असेल तर 1 मेगाबाईट मेमरी जी आहे कम्प्युटरची, त्याच्यामध्ये आपण साधारणतः किती
डेटा, किती माहिती आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. तर तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी सांगतो की एक 1 MB स्टोरेज कम्प्युटरचं साधारणतः आपलं 100 पेजेसचं जे नोटबुक असतं, आपण शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये आपण सगळ्यांनी वापरलेलं आहे, छोटं नोटबुक जे असतं 100 पेजेसचं, त्या 100 पेजेसच्या नोटबुकमध्ये आपण जितकं काही माहिती लिहू शकू तेवढी माहिती साठवण्याची क्षमता ही एका मेगाबाईट मध्ये आहे, 1 मेगाबाईट. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की असे 1024 MB म्हणजे असे 1024 वया मध्ये जेवढी माहिती मी लिहीन तेवढी मी एका गिगाबाईट मध्ये स्टोअर करू शकतो. आणि आज स्टोरेजची कपॅसिटी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याचा अंदाज येईल की एका 1 टेराबाईट स्टोरेज मध्ये मी किती वयामध्ये साठवू शकेन एवढी माहिती मला त्या 1 टेराबाईट स्टोरेज मध्ये साठवता येईल. तर हे तुम्हाला अंदाज येईल त्याच्यावरनं. पण मेमरी, कम्प्युटरची मेमरी मोजण्याचं हे काय, साधन काय, युनिट काय, तर आता हे तुम्हाला मी जे सांगतोय स्क्रीनवरती आपल्याला जे दिसतंय, बिट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट. च्या पुढे पण आहे, पण त्या गोष्टी आपल्याला आता इथे नको बोलायला. त्या आपण नंतर कधीतरी आपण त्याच्यावरती चर्चा करू. कारण टेराबाईट स्टोरेज सुद्धा एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी फार कमी आहे. त्याला एका टेराबाईट मध्ये काहीच होत नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे दिवसाला किती ट्रान्झॅक्शन असतील, लाखो ट्रान्झॅक्शन त्यांच्या सर्व्हरवरती होतं. तर त्यांना टेराबाईटचं तर काहीच उपयोग, म्हणजे 1 टेराबाईट त्यांच्यासाठी काहीच नाही. तर तुम्हाला त्या केसमध्ये अजून खूप मोठं स्टोरेज या कंपन्यांना त्याची हे करावी लागते, सोय करावी लागते. तिसरा घटक जो आहे तो आहे इनपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस आणि नेटवर्किंग, या 3 गोष्टी आहेत अजूनही. तर इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, इनपुट डिव्हाइसचं काम काय, त्याच्या नावातच त्याचं मिनिंग, त्याचा अर्थ दडलेला आहे. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे असे डिव्हाइसेस की ज्याच्या माध्यमातून आपण कम्प्युटरला डेटा देण्याचं काम आपण त्याच्यातनं करतो. आपण कम्प्युटरला जो डेटा पुरवतो हा डेटा देण्याचं काम आपण या इनपुट डिव्हाइसेसच्या माध्यमातून करतो. मग असे इनपुट डिव्हाइसेस कुठले? अनेक डिव्हाइसेस आहेत की ज्याचा उपयोग आपण डेटा पुरवण्यासाठी, कम्प्युटरला पुरवण्यासाठी आपण करत असतो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर साधं कीबोर्ड. आपण जो कीबोर्ड वापरतो त्या कीबोर्डच्या माध्यमातून आपण कम्प्युटरशी इंटरॅक्ट करतो, डेटा पुरवतो, सूचना देतो. तर हे कीबोर्ड हे एक महत्वाचं इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड झालं, माऊस, आपण जो माऊस वापरतो, माऊस हे सुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. स्कॅनर हे पण एक इनपुट डिव्हाइस आहे, कारण आपण त्याच्यावरती डॉक्युमेंट स्कॅन करतो. तुम्ही जॉयस्टिक तुम्हाला माहिती असेल, ज्याच्याकडे कोणाकडे प्ले स्टेशन असेल किंवा तुम्ही एखाद्या वेळेस व्हिडिओ गेम कधी खेळला असाल, हे जे व्हिडिओ गेम पार्लर असतात ना त्याच्यामध्ये जर तुम्ही कधी व्हिडिओ गेम खेळला असाल तर त्यांच्याकडे ते जॉयस्टिक असते. म्हणजे आपल्या थोडक्यात त्याचं फंक्शनिंग कसं असतं, आपल्या कारमध्ये जसं गिअर असतो तशा पद्धतीचं ते एक डिव्हाइस असतं. तर ते जॉयस्टिक जे आहे ते पण एक इनपुट डिव्हाइसेस आहे. तर हे इनपुट डिव्हाइसेस जे आहेत याच्या माध्यमातून आपण कम्प्युटरला डेटा किंवा सूचना देण्याचं काम हे आपण या डिव्हाइसेसच्या माध्यमातून करत असतो. म्हणून त्याला म्हणायचं इनपुट डिव्हाइसेस. तर इनपुट डिव्हाइसेस आहे. आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय की कम्प्युटरमध्ये डेटा प्रोसेस केल्यानंतर तो पुन्हा आपल्याला समजेल अशा फॉर्म मध्ये ज्या डिव्हाइसच्या माध्यमातून प्रेझेंट केला जातो आपल्याला हा डेटा, ही माहिती, त्याला म्हणायचं आउटपुट डिव्हाइस. मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की कम्प्युटरला फक्त 0 आणि 1 ची भाषा समजते. आता ते 0 आणि 1च जर तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले झालं तर तुम्हाला काहीच कळणार नाही त्याच्यामध्ये. तर तुम्हाला तो प्रोसेस केलेला डेटा जो आहे तो पुन्हा तुम्हाला समजेल अशा फॉर्म मध्ये तुमच्या समोर प्रस्तुत करावा लागतो. मग हे कुठल्या डिव्हाइसच्या माध्यमातून होतं, तर ते आउटपुट डिव्हाइसेसच्या माध्यमातून. आता आउटपुट डिव्हाइसेस कुठली, तर तुमचा मॉनिटर आहे, तुमचा प्रिंटर आहे, प्लॉटर आहे. हे सगळे जे डिव्हाइसेस आहेत की ज्याच्या माध्यमातून प्रोसेस केलेली माहिती म्हणजे प्रोसेस्ड डेटा म्हणजेच माहिती ही तुम्हाला प्रिंटिंग स्वरूपात किंवा तुम्हाला समजेल अशा स्वरूपात तुमच्या समोर प्रस्तुत होते. अशा डिव्हाइसेसना म्हणायचं आउटपुट डिव्हाइसेस. मग त्याच्यामध्ये काय येतं, तुमचं मॉनिटर आला, तुमचं प्रिंटर आला, तुमचा प्लॉटर आला. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण म्हणतो आउटपुट डिव्हाइसेस. आपण बघितलं इनपुट डिव्हाइस बघितलं, आउटपुट डिव्हाइस बघितलं. आता तिसरा महत्वाचा घटक जो असतो तो म्हणजे कम्युनिकेशन डिव्हाइसेस.
आज आपण 1-2 मिनिटांसाठी असा विचार करा की पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या जवळपास 300 शाखा आहेत. ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेच्या मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण 100-150च्या आसपास काहीतरी शाखा आहेत. 119. 119 हा हा. बरोबर. तर 100च्या वर शाखा आपण असं म्हणू. तुमच्या 100च्या वर आहेत. पुणे डीसीसीबीच्या साधारणपणे 300 शाखा आहेत. तर ह्या शाखा एकमेकाला कनेक्टेड आहेत. आज आपल्याकडे सीबीएस आपण जे केलंय, सीबीएस म्हणजे काय, तर सीबीएसचा बॅकबोन जो आहे तो हा नेटवर्किंग कम्युनिकेशन डिव्हाइसेस आहे. कम्युनिकेशन डिव्हाइसेस जर नसते तर तुमचं सीबीएस पॉसिबलच झालं नसतं. नेटवर्किंग पार्ट जो आहे हा इनव्हिजिबल आहे, म्हणजे तुम्हाला तो दिसत नाही, पण ऍक्च्युली त्याचं काम जे आहे हे आपल्या माणसाचा जो बॅकबोन असतो, म्हणजे आपला पाठीचा कणा जो असतो, तशा प्रकारचं काम हे नेटवर्कचं असतं. सीबीएस इम्प्लिमेंटेशन, नेटवर्क शिवाय तुमचं सीबीएस इम्प्लिमेंटेशन अधूर आहे. मग या कम्युनिकेशन डिव्हाइसेस मध्ये काय येतं, तुमचे मोडेम येतात, राउटर्स येतात, स्विचेस येतात, तुमचं नेटवर्क इंटरफेस कार्ड येतं. तर हे सगळे जे डिव्हाइसेस आहेत याला आपण म्हणतो कम्युनिकेशन डिव्हाइसेस, ज्याच्या माध्यमातून कम्प्युटर्स एकमेकाला जोडले जातात. त्याला म्हणायचं कम्युनिकेशन डिव्हाइसेस. तर इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, आणि तिसरा पार्ट जो आपण आता बघितला दॅट इज कम्युनिकेशन डिव्हाइसेस. म्हणजे कम्प्युटरचं चित्र तुम्हाला समोर दाखवलंय. चित्र तर खूप छान आहे, पण अशा पद्धतीचा कम्प्युटर आता तुम्हाला फारसा बघायला मिळत नाही. हे खूप जुनं पिक्चर आहे. म्हणजे आम्ही आमच्या करिअरची ज्यावेळी सुरुवात केली त्या प्रकारचे कम्प्युटर्स त्यावेळी वापरले होते. पण आजकाल सगळं फ्लॅट स्क्रीन आहे. तुमचे सीपीयू पण त्याचा साईज एवढा कमी झालाय. आजकाल तुम्हाला एका स्क्रीनमध्येच सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे तुमचं स्पेस वाचवण्यासाठी याच्यामध्ये खूप ड्रास्टिक चेंजेस झाले त्या टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे स्पीकर्स आता बाजूला तुम्हाला दिसतच नाही, तुमच्या मॉनिटरमध्येच बिल्ट इन स्पीकर्स असतात. तर सगळं काही एकत्रित येऊन गेलेलं आहे. आणि कीबोर्ड माऊस असतो तो सगळा वायरलेस असतो. त्यामुळे तुमच्या डेस्कवरती जर आपण म्हणलं तर काही स्पेस तुमच्या डेस्कची वाया जात नाही. ही आजची परिस्थिती आहे, कारण त्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप बदल झालाय. पण एक समजून घेण्यासाठी हे चित्र खूप छान आहे. या चित्रामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता आपण ज्या बोललो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. कीबोर्ड आहे, माऊस आहे, स्पीकर. येस, स्पीकर हे सुद्धा एक आउटपुट डिव्हाइस आहे बरं का. म्हणजे साऊंडचं आउटपुट आपल्याला यातनं म्हणजे ऐकायला मिळतं. तर स्पीकर हे सुद्धा एक आउटपुट डिव्हाइस आहे. आउटपुट डिव्हाइसेस मध्ये आपण काय काय बघितलं, तर तुमचं प्रिंटर, सगळ्यात पहिली गोष्ट मॉनिटर, प्रिंटर, त्यानंतर प्लॉटर, आणि हे स्पीकर्स तुम्हाला इथे जे दिसत आहेत हे सगळे आउटपुट डिव्हाइसचे प्रकार आहेत. आता आपण बघूया स्टोरेज डिव्हाइसेस. स्टोरेज म्हणजे माहिती साठवण्याची, डेटा साठवण्याची क्षमता ज्या डिव्हाइसेस मध्ये आहे त्याला म्हणायचं स्टोरेज डिव्हाइसेस. आता या स्टोरेज डिव्हाइसेस मध्ये काय येतं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मेमरी, कम्प्युटरची मेमरी जी आहे 3 प्रकार आपण मगाशी बघितले. प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी आणि टर्शरी मेमरी. हे सगळे स्टोरेज कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे या सगळ्याच्या माध्यमातून आपण डेटा, माहिती साठवण्याचं काम आपण या स्टोरेज डिव्हाइसेसच्या माध्यमातून करत असतो. आपण हे सगळं आता या स्क्रीनवरती जे दिसतंय तुम्हाला आपण ऑलरेडी बोललेलं आहे. तर याच्यामध्ये मगाशी तुम्हाला मी म्हटलं की सीडी रॉम, डीव्हीडी रॉम, या सगळ्या गोष्टी तुमच्या टर्शरी मेमरीमध्ये येतात. हार्ड डिस्क इथं वरती जे म्हणलंय ही तुमची सेकंडरी मेमरी आहे. तर आपण ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे ऑलरेडी. हे सगळे स्टोरेज डिव्हाइसेस या कॅटेगरीमध्ये. आता हे आतनं दिसतं कसं, तर हे एक आतनं चित्र तुम्हाला दाखवलंय की हार्ड डिस्क आपली जी असते ही हार्ड डिस्क आतनं दिसते कशी. म्हणजे थोडक्यात हे एक्सरे सारखं चित्र आहे की त्यातनं तुम्हाला ऍक्च्युअल दिसेल की ही हार्ड डिस्क आतनं कशी दिसते. हे अशा पद्धतीचे प्लॅटर्स असतात त्या हार्ड डिस्क मध्ये आतमध्ये, आणि हे फिरत असतात तीव्र गतीनं. म्हणजे प्रचंड मोठ्या स्पीडनं हे प्लॅटर्स जे असतात ते आतमध्ये फिरत असतात. त्यामुळे तुम्ही कधी एक्सपिरियन्स तुम्ही करताच नेहमी की तुम्ही ज्यावेळी तुमचं सीपीयू सुरू करता त्यावेळी काही क्षणानंतर त्याच्यामधनं असा एक आवाज यायला लागतो फिरल्यासारखा. तर तो आवाज जो असतो तो तुमच्या हार्ड डिस्कचा असतो एक, आणि नंबर 2 तुमच्या सीपीयू मध्ये, त्या प्रोसेसिंग युनिटमध्ये एक मागं पॉवर सप्लाय असतो, त्याला म्हणतात एसएमपीएस. ओके, तर त्या एसएमपीएस मध्ये एक फॅन असतो. त्या फॅनचं काम असतं की तुमच्या आतमधले जे पार्ट्स आहेत त्याला थंड ठेवणे. तर तो फॅन जो असतो, त्या फॅन आणि तुमच्या हार्ड डिस्कचा आवाज तुम्हाला नॉर्मली येत असतो. तुम्ही लॅपटॉप जरी वापरत असला तरी तुम्ही बघा, तुम्ही एस्पेशली तुम्ही ज्यावेळी एखाद्या शांत ठिकाणी काम करता त्यावेळी तुमच्या हे लक्षात येईल. तुमच्या ऑफिसच्या कामामध्ये तर तुम्हाला ते ऐकू नाही येणार हार्ड डिस्कचा आवाज, पण तुम्ही एखाद्या वेळी ज्यावेळी शांत ठिकाणी बसता की जिथं बाकीचा काहीच आवाज नाही,
त्या ठिकाणी तुम्हाला हार्ड डिस्कचा आवाज पण तुम्हाला तिथं जाणवेल. म्हणजे तो असा फिरलेला जो आवाज असतो ना, असा फॅन सारखा आवाज असतो, तो आवाज तुम्हाला तिथे येईल. कारण ह्या गोष्टी सगळ्या मेकॅनिकल आतमध्ये त्या फिरत असतात. म्हणजे ह्या प्लॅटर्स जे असतात हे प्लॅटर्स आतमध्ये फिरत असतात. आता आपण बघूया सॉफ्टवेअर म्हणजे काय. मग असे आपण थोडंसं बघितलं की सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम्स आणि प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ही व्याख्या झाली. आता त्याचे प्रकार आहेत. सॉफ्टवेअरचे 2-3 प्रकार आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे सिस्टम सॉफ्टवेअर. दुसरा जो प्रकार आहे दॅट इज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि तिसरा जो प्रकार आहे दॅट इज पॅकेजेस. तर असे 3 प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात सॉफ्टवेअरमध्ये. सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये काय येतं? सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये मगाशी तुमच्यापैकी कोणीतरी म्हणलं की विंडोज 7, विंडोज 8. तर विंडोज 7, विंडोज 8 ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. जसं लिनक्स आहे, युनिक्स आहे, सोलारिस आहे, विंडोज आहे. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत. तर पहिला प्रकार सॉफ्टवेअरचा पहिला प्रकार जो आहे सिस्टम सॉफ्टवेअर, त्या सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम हा एक त्यातला प्रकार आहे. त्यानंतर लँग्वेजेस. आपल्याला माहिती आहे की कम्प्युटरला इंग्लिश, मराठी, हिंदी या सगळ्या लँग्वेजेस येत नाहीत. तर कम्प्युटरला आपल्याला सूचना देण्यासाठी, इन्स्ट्रक्शन देण्यासाठी, कमांड देण्यासाठी आपल्याला कम्प्युटरच्या लँग्वेजेस वापरावे लागतात. मग त्या लँग्वेजेस कुठल्या? तर पॉवर बिल्डर आहे, व्हिज्युअल बेसिक आहे, C++ आहे, जावा आहे, पायथॉन आहे. अशा अनेक लँग्वेजेस आहेत की ज्या लँग्वेजेसचा उपयोग करून आपण कमांड्स, इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो. आणि असे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स ज्यावेळी बनतात, म्हणजेच प्रोग्राम जो आपण बनवतो, तो प्रोग्राम या कम्प्युटरच्या लँग्वेजचा उपयोग करून आपल्याला लिहावा लागतो. म्हणजे ती लँग्वेज कोणतीही असो. सुरुवातीला आम्ही ज्या शिकलो लँग्वेजेस त्या बेसिक, कोबोल, फोर्ट्रान ह्या बेसिक लँग्वेजेस होते. आजकाल या लँग्वेजेस आपल्याला बघायला मिळत नाहीत. आज प्रचलित ज्या लँग्वेजेस आहेत, कम्प्युटर लँग्वेजेस आहेत, त्या आता मी तुम्हाला जसं म्हणलं की C++, जावा, व्हिज्युअल बेसिक. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या आता सध्या प्रचलित असलेल्या कम्प्युटरच्या लँग्वेजेस आहेत. तर त्या लँग्वेजचा उपयोग करून आपण इन्स्ट्रक्शन्स लिहित असतो. तो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे एक प्रोग्राम. असे अनेक प्रोग्राम आपल्याला लिहायला लागतात. म्हणजे तुमच्याकडे जे सीबीएस सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये डिपॉझिटसाठी वेगळा प्रोग्राम आहे, ऍडव्हान्सेससाठी वेगळा प्रोग्राम आहे. तुमच्याकडे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, डिपॉझिटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्यासाठी तुम्हाला असंख्य प्रोग्राम, तुम्हाला नाही, तुमचा जो वेंडर असतो त्याला हे सगळे प्रोग्राम लिहावे लागतात. आणि हे सगळे प्रोग्राम एकत्रित ज्यावेळी काम करतात त्याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर. म्हणजे तुमचं सीबीएस सॉफ्टवेअर थोडक्यात. तर आपण प्रोग्राम बघितलं, सेट ऑफ प्रोग्राम्स म्हणजे सॉफ्टवेअर आपण आता बघितलं. तर हे काय आहे इथून तुमच्या आता थोडंसं लक्षात आलं असेल की सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम्स, प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. या इन्स्ट्रक्शन्स आपण कशा लिहिणार? तर कम्प्युटर लँग्वेजच्या माध्यमातून, वेगवेगळ्या लँग्वेजच्या माध्यमातून आपण. तर हा एक सिस्टम सॉफ्टवेअरचा एक प्रकार. ठीक आहे. तर आपण आता इथं सिस्टम सॉफ्टवेअर बद्दल बोलत होतो. तर सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये तुमची ऑपरेटिंग सिस्टम हा एक सिस्टम सॉफ्टवेअरचा प्रकार आहे. कम्प्युटर लँग्वेज हा एक दुसरा प्रकार आहे. तर हे सिस्टम सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये. काही सॉफ्टवेअर तुम्ही ऐकलं असेल की ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो, म्हणजे DBMS, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर हे सुद्धा त्या सिस्टम सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये येतं. तर आपण 3 काय प्रकार बघितले? ऑपरेटिंग सिस्टम बघितलं, कम्प्युटरचे लँग्वेजेस आपण बघितल्या, हे सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये येतं. तिसरं आपण DBMS, RDBMS जे आपण म्हणतो, ज्याच्या माध्यमातून डेटा स्टोअर केला जातो, हे पण ते सिस्टम सॉफ्टवेअर या कॅटेगरीमध्ये येतं. इथंपर्यंत लक्षात आलं? तर हे सगळे सिस्टम सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. आता दुसरा प्रकार यातला जो आहे तो आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता ऍप्लिकेशन हे नावातूनच तुमच्या लक्षात. आता ऍप स्टोअर आपण जे म्हणतो ना, तुम्ही सगळेजण फोन वापरता, अँड्रॉइड फोन असेल किंवा तुमचा ऍपलचा फोन असेल, ते ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करतो. म्हणजेच ऍप्लिकेशन म्हणजे तो एक सॉर्ट ऑफ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे नक्की काय? की जे सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या बिझनेस चालवण्यासाठी उपयोगाला येतं. म्हणजे तुम्ही बँकेत काम करत असाल तर तुम्हाला बँकिंग सॉफ्टवेअर लागेल. एखादा कोणी शुगर फॅक्टरीत काम करत असेल तर त्याला शुगर फॅक्टरीचा म्हणजे कामकाज चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर लागतं त्याला नॉर्मली ERP सॉफ्टवेअर म्हणतात. तर ते ERP सॉफ्टवेअर लागेल. एखादा डेअरीत काम करत असेल तर त्यालाही ERP सॉफ्टवेअर लागेल.
अर्थात डेअरीसाठी लागणारं ERP सॉफ्टवेअर आणि शुगरसाठी लागणारं ERP सॉफ्टवेअर ह्याच्यामध्ये खूप फरक असतात. पण दोन्हीचं बिझनेसच वेगळं आहे, फंक्शनिंग वेगळं आहे. बँकेसाठी लागणारं सॉफ्टवेअर हे वेगळं असणार. तर प्रत्येक व्यवसायासाठी लागणारं सॉफ्टवेअर थोडक्यात म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिंपल लक्षात ठेव. सिस्टम सॉफ्टवेअर मी तुम्हाला सांगितलं ऑपरेटिंग सिस्टम, कुठली ऑपरेटिंग सिस्टम असू दे, विंडोज, लिनक्स, युनिक्स, सोलारिस, कोणती AIX, हे सगळ्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत. तर हे ऑपरेटिंग सिस्टम हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आपण आता जो म्हणलो तो तुमचा DBMS, RDBMS, हे पण त्या सिस्टम सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये येतं. आणि तिसरा प्रकार आपण जो बघितला तो कम्प्युटरच्या लँग्वेजेस. हे सगळे तिन्ही ज्या गोष्टी आहेत या सिस्टम सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये येतात. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आता आपण जसं म्हणतोय की ह्या सॉफ्टवेअरचा उपयोग आपल्याला आपला व्यवसाय चालवण्यासाठी होतो, त्याला म्हणायचं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. फॉर एक्झाम्पल, बँकेमध्ये तुम्ही जे वापरता दॅट इज ऍप्लिकेशन. तुम्ही रेल्वे रिझर्वेशनसाठी गेला तर तिथे जे वापरलं जाते ते त्यांचं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे रेल्वे रिझर्वेशन सिस्टम ही रेल्वेच्या लोकांच्यासाठी ऍप्लिकेशन आहे. एअरलाईन मध्ये तुम्ही बुकिंग करता तिथे एअरलाईन रिझर्वेशन सिस्टम असते. तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याकडे गेला तर त्याच्याकडे एक छोटंसं सॉफ्टवेअर असतं, रिटेल सॉफ्टवेअर असतं. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये येतात. तर सिस्टम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे पॅकेजेस. या पॅकेजेसमध्ये मोस्ट पॉप्युलर पॅकेज म्हणजे आपलं MS ऑफिस. MS ऑफिस मध्ये बघा, तुम्हाला MS ऑफिस मध्ये वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आहे, ऍक्सेस आहे, आउटलुक आहे, फ्रंट पेज आहे, असे अनेक घटक त्याच्यामध्ये आहेत. आता हे सगळे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यामधले इंटरनल पार्ट जे आहेत त्याचा उपयोग काय होतो आपल्याला, तर आपल्याला त्याचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी होतो. म्हणजे वर्ड असेल तर त्याचा उपयोग आपल्याला वर्ड डॉक्युमेंटेशनसाठी होईल, म्हणजे पत्रव्यवहार करणे, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, दॅट इज वर्ड प्रोसेसर. वर्ड झालं, एक्सेल झालं, पॉवर पॉइंट, ऍक्सेस, हे सगळे वेगवेगळे पॅकेजेस जे आहेत हे पण एक ऍप्लिकेशनच आहे, पण ते पॅकेजेस कॅटेगरीमध्ये आहेत आणि प्रत्येकाचा उपयोग वेगळा वेगळा आहे. वर्ड हे डॉक्युमेंटेशन सॉफ्टवेअर आहे, एक्सेल हे स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे, पॉवर पॉइंट हे प्रेझेंटेशन करण्यासाठी असलेलं सॉफ्टवेअर आहे, फ्रंट पेज हे वेब पेज बनवण्यासाठी असलेलं सॉफ्टवेअर आहे. ही अशी वेगवेगळी पॅकेजेस आहेत. तर त्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण आता दोन्ही गोष्टी बघितल्या. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय बघितलं, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय बघितलं. इथं उदाहरणं काय काय दिलेली आहेत जे आपण आता ऑलरेडी बोललो त्याच्याबद्दल. इथं काही ऑपरेटिंग सिस्टमची नावं दिली आपण आता बोललो त्याच्यावरती. सन सोलारिस, FreeBSD, लिनक्स, विंडोज मध्ये अनेक प्रकार आहेत. पुन्हा विंडोज 95 पासून त्याची सुरुवात झाली खरं तर. 95, 98, 2000, नंतर असे वेगवेगळे व्हर्जन्स त्याच्यामध्ये येत गेले. आज जी प्रचलित आहे ते विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर हे सगळे विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे पण आता आपण बोललो सगळ्या गोष्टी. तर इथं आपण आता हा चॅप्टर 1 जो आहे आपल्या 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 डॉक्युमेंट मधला नाही बोलत आहे मी. चॅप्टर 1चं एक छोटस प्रेझेंटेशन जे होतं ते आता आपण इथं संपवलेलं. ह्याच्यामध्ये काही प्रश्न असेल तर विचारा. आपण सेशन एक 2 मिनिटासाठी ओपन करू. आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये काही विचारायचं आहे पुन्हा. कोणाला काही शंका आहे? नसेल तर आपण पुढे जाऊया थोडस. कम्प्युटरचे प्रकार काय आहेत, आपण हे कम्प्युटरचे प्रकार समजून घेऊ. कम्प्युटरचे प्रकार हे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन होऊ शकतं. म्हणजे त्याच्या साईज वाईज, त्याच्या फंक्शनिंग वाईज,
अनेक पद्धतीनं त्याचं क्लासिफिकेशन होऊ शकतं. तर आपण आता ते थोडंसं समजून घेऊ की कम्प्युटरचे प्रकार काय आहेत वेगळे वेगळे. हे सगळे कम्प्युटरचे प्रकार आहेत वेगळे वेगळे. पहिला जो आहे तो सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम, मिनी कम्प्युटर, वर्क स्टेशन्स ही नावं कदाचित तुम्ही ऐकली नसतील. आपल्याला फक्त डेस्कटॉप, लॅपटॉप, सर्व्हर आपण असं एवढे टर्मिनॉलॉजी आपल्याला नॉर्मली माहिती असतात सर्वसामान्यांना. म्हणजे तुमच्यापैकी जे आय टी ग्रॅज्युएट आहेत त्यांचं नाही बोलत आहे मी. तर हे कम्प्युटरचे काही प्रकार आहेत. सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर्स. याचं प्रत्येकाचं कार्य, प्रत्येकाचं काम हे वेगळं आहे. त्याचा पर्पज हा वेगळा आहे. कशासाठी याचा उपयोग केला जातो. तर सुपर कम्प्युटर हे कधी ऐकलेत का शब्द तुम्ही? आपल्याला माहिती आहे का की भारताचा पण सुपर कम्प्युटर आहे? भारताने परम परम नावाचा सुपर कम्प्युटर तयार केला. डॉक्टर विजय भाटकर नाव आपण ऐकलं असेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी घडल्या होत्या. आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे ह्याचा जो रिसर्च किंवा ह्याचं जे काम झालं सगळं, हे सगळं आपल्या पुण्यामध्ये झालं. आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे पुणे विद्यापीठाच्या प्रिमायसेस मध्ये एक जी संस्था आहे सीडॅक नावाची, तर ह्या सीडॅकच्या माध्यमातून हा सुपर कम्प्युटर भारताने डेव्हलप केला होता. त्या पहिल्या सुपर कम्प्युटरचं नाव परम PARAM परम. आता एक नवीन सुपर कम्प्युटर बनवण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला एक छोटासा एक्सरसाइज देतो. इंटरनेटवरती जाऊन ही माहिती शोधा की आता नवीन जो सुपर कम्प्युटर बनवण्याचं काम सुरू आहे, अजूनही इंट्रोड्यूस झालं नाही, पण त्या सुपर कम्प्युटरचं नाव काय हे सगळ्यांनी जरा शोधून काढायचंय आणि आपण पुढच्या सेशनमध्ये मला ते तुम्ही सांगायचं आहे. तर आता ऑलरेडी त्याच्यावरती काम सुरू आहे आणि एक नवीन सुपर कम्प्युटर बनवण्याचं काम आपल्या शास्त्रज्ञांच्या मार्फत सध्या सुरू आहे. मग हे सुपर कम्प्युटर म्हणजे नक्की काय? की हे सुपर पॉवरफुल, मोस्ट पॉवरफुल कम्प्युटर्स आहेत, ज्याचा उपयोग हाय एंड कम्प्युटिंगसाठी केला जातो. म्हणजे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आपला जो कम्प्युटर असतो त्याच्या काही पटीनं, शेकडो किंवा सहस्रो पटीनं त्याची जी क्षमता असते डेटा प्रोसेस करण्याची, ती काही हजारो लाखो पटीमध्ये जास्त असते. लाखो पटीत म्हणतोय मी, लाखो पटीत. तर इतकी मोठी प्रोसेसिंग क्षमता, डेटा प्रोसेस करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. आणि याला सुपर कम्प्युटर का म्हणतात? की त्यांचे बिकॉज ऑफ साईज, त्याचे एक्सपेन्सेस, अतिशय खर्चिक बाब आहे सुपर कम्प्युटर डेव्हलप करणं. आपण काही मोजक्या देशामध्ये आहोत की ज्याच्याकडे स्वतःचा सुपर कम्प्युटर आहे. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे की आपला स्वतःचा सुपर कम्प्युटर आपण अनेक वर्षापूर्वी आपण स्वतः डेव्हलप केला. तर सुपर कम्प्युटर जो आहे हा एक तर साईज वाईज मोठा असतो, एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्चिक पण असतो, खर्चिक पण ही बाब असते त्याच्यामध्ये. आणि हे कुठं वापरला जातो, सुपर कम्प्युटरचा उपयोग कुठं केला जातो? तर ही काही उदाहरणं दिली. युनिव्हर्सिटीज मध्ये केला जातो, गव्हर्नमेंट एजन्सीज मध्ये केला जातो, लार्ज बिझनेस म्हणजे मोठे व्यवसाय जे असतात त्या व्यवसायांसाठी अशा प्रकारचा सुपर कम्प्युटरचा उपयोग त्याच्यामध्ये केला जातो. हे एक सुपर कम्प्युटरचं चित्र इथं तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती आता. ह्याचं नाव आहे क्रे T90 सुपर कम्प्युटर आहे. मेनफ्रेम कम्प्युटर जो असतो हा सुपर कम्प्युटर पेक्षा साईज वाईज, प्रोसेसिंग स्पीड वाईज थोडासा कमी त्याच्यापेक्षा. नॅचरली आपल्या डेस्कटॉप पेक्षा अनेक सहस्रोपटीनं, लाखो पटीनं ह्याची पण क्षमता जास्त असते, पण सुपर कम्प्युटर पेक्षा कमी. तर त्याला म्हणायचं मेन फ्रेम. आता हे मेन फ्रेम काय असतं की हे सपोर्ट्स हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ युजर्स. म्हणजे एखादी मोठी कंपनी, फॉर एक्झाम्पल रिलायन्स असेल, टाटा असेल, बिर्ला असेल, या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांची लाखो लोक त्यांचे एम्प्लॉई आहेत. देशातल्या अनेक ठिकाणी, देशात काय परदेशात सुद्धा त्यांचे अनेक ठिकाणी त्यांचे प्लांट्स आहेत, त्यांची युनिट्स आहेत. तर ह्या सगळ्या युनिटला, सगळ्या प्लांटला कनेक्ट करून सर्व्हिस देण्याचं काम जे असतं हे सोपं नाही आहे.
तर त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये नॉर्मली त्यांना मेन फ्रेम अशा पद्धतीचे कम्प्युटर्स लागतात. कारण थाउजंड्स लॅक्स ऑफ युजर्स त्या एका कम्प्युटरवरती कनेक्ट होत असतात. म्हणजे तेवढी क्षमता त्याची तेवढी जबरदस्त पाहिजे, म्हणजे इन टर्म्स ऑफ बोथ स्टोरेज आणि स्पीड. तर या दोन्ही गोष्टी तितक्या पॉवरफुल त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण मेन फ्रेम. हे कुठे याचा उपयोग होतो, तर बिझनेसेसमध्ये जिथं तो बिझनेसची व्याप्ती जी आहे ती खूप मोठी आहे, त्याला म्हणायचं मेन फ्रेम कम्प्युटर्स. आणि इथे शेवटचं जे म्हणले की ई कॉमर्ससाठी त्याचा उपयोग होतो. मगाशी मी तुम्हाला ते म्हणलं, फ्लिपकार्ट, अमेझॉन, ईबे, हे जे सगळे आहेत हे सगळे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत आणि यांच्याकडं लाखो व्यवहार रोजच्या रोज होत असतात. IRCTC तुम्हाला माहिती आहे, रेल्वे रिझर्वेशन सिस्टम, लाखो ट्रान्झॅक्शन त्यांच्याकडे रोज होत असतात. तर अशी इतकी व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन जर त्या सर्व्हरला हँडल करायचे असतील, त्या कम्प्युटरला जर हँडल करायचे असतील, तर इथं मोठ्या क्षमतेचा, म्हणजे क्षमता इन टर्म्स ऑफ बोथ स्टोरेज आणि स्पीड, त्याची क्षमता ही जास्त असली पाहिजे. त्याला म्हणायचं मेन फ्रेम. पहिलं आपण बघितलं सुपर कम्प्युटर, दुसरं बघितलं आपण मेन फ्रेम. तिसरा प्रकार जो आहे तो आहे मिनी कम्प्युटर्स. आता हे उतरत्या क्रमाने आहे. सुपर कम्प्युटर सगळ्यात मोठा, सगळ्यात पॉवरफुल, त्याच्यानंतर आहे मेन फ्रेम, तिसरा प्रकार जो आहे मिनी कम्प्युटर. मग हे कुठं वापरलं जातं, तर इथं मिड साईज ऑर्गनायझेशन जे असतात, म्हणजे आपण थोडक्यात आपली ठाणे DCC असेल, पुणे DCCB असेल, इथले जे सर्व्हर्स आहेत हे ह्या कॅटेगरीमध्ये साधारणतः मोडतात. आपल्या 300 शाखा, 100 शाखा हे काही फार मोठा व्यवसाय, म्हणजे फार मोठं हे नाहीये. आहे मोठं नक्कीच, डेफिनेटली, पण टाटा बिर्ला किंवा ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत इतका मोठा व्यवसाय आपला नाहीये. कारण आपली एरिया ऑफ ऑपरेशन बघा, पुणे DCC म्हणजे पुणे जिल्हा, ठाणे म्हणजे ठाणे जिल्हा, कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, तेवढीच लिमिटेड आपली आहे. पण ह्या सगळ्या कंपन्या आता ज्या आपण म्हणतोय, टाटा बिर्ला, रिलायन्स, यांची व्याप्ती खूप मोठी आहे. संपूर्ण देश, काहींची युनिट्स तर परदेशात पण आहे. तर त्यांच्या ठिकाणी मिनी कम्प्युटरचा उपयोग होणार नाही. आपल्या दृष्टीनं ठीक आहे, म्हणजे आपल्या दृष्टीनं 100-200 शाखा, त्या प्रत्येक शाखेमध्ये आपण जरी म्हणलं की 5 एम्प्लॉई आहेत कामाला, तर 300 गुणिले 5 म्हणजे 1500 एम्प्लॉईज. 1500 कुठं आणि 1.5 लाख कुठं. त्यामुळं ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे तुम्हाला मेन फ्रेमच बघायला मिळतील. आपल्यासारख्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला मिनी कम्प्युटर्स बघायला मिळतील. तर मिनी कम्प्युटर्स म्हणजे छोटे स्मॉलर साईज ऑर्गनायझेशन जे असतात त्यांच्यामध्ये या हे सगळे मल्टी युजर्स आहेत बरं का. म्हणजे एका वेळी हजारो लाखो युजर्स त्याला कनेक्ट होऊ शकतात. म्हणजे तेवढ्या जणांना सर्व्हिस देण्याची क्षमता या कम्प्युटरमध्ये असते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर आपण 3 प्रकार बघितले, सुपर, मेन फ्रेम, मिनी. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे मायक्रो कम्प्युटर्स, किंवा त्याला वर्कस्टेशन असंही म्हणतो आपण. तर हे काय आहे, तर याचा उपयोग आपल्याला सिंगल युजरसाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. म्हणजे एक युजर जी सिस्टम वापरतो ती आयदर डेस्कटॉप असेल, लॅपटॉप असेल किंवा वर्कस्टेशन असेल. आता हा वर्कस्टेशन हा शब्द तुम्ही ऐकलाय का कधी कुणी? वर्कस्टेशन कोण वापरतं? वर्कस्टेशन कोण वापरतं तुम्हाला माहिती आहे का साधारण? तर वर्कस्टेशन वापरणारी मंडळी जी असतात ही नॉर्मली ग्राफिक्स वरती काम करणारी जी लोक आहेत, म्हणजे जी कोरल ड्रॉ वरती काम करतात, पेज मेकर, कोरल ड्रॉ, किंवा जे कोणी अॅनिमेशन सारख्या बिझनेसमध्ये काम करतायत, त्यांच्यासाठी प्रोसेसिंग क्षमता खूप जास्त लागते. प्रोसेसिंग आणि डेटा स्टोअर करण्याची क्षमता, ह्या दोन्ही गोष्टी, एक युजर जरी असला तरी त्या युजरला लागणारी स्टोरेज आणि त्या युजरला लागणारी कम्प्युटिंग पॉवर ची रिक्वायरमेंट जास्त असते. आणि हे तुम्हाला वर्कस्टेशन मध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं की वर्कस्टेशन जे असतात ती जास्त पॉवरफुल असतात इन टर्म्स ऑफ बोथ स्टोरेज आणि स्पीड. तर वर्कस्टेशन हे थोडंसं आपल्याला समजण्यासाठी आपण असं समजू की जास्त पॉवरफुल डेस्कटॉप आपले, असं तुम्हाला समजून घेता येईल त्याच्यामध्ये, की ज्याचा उपयोग आपले जे ग्राफिकल डिझायनर्स असतात, अॅनिमेटर्स असतात, ते लोक ह्याचा उपयोग नॉर्मली करत असतात. त्याला म्हणतो आपण वर्कस्टेशन्स. आणि डेस्कटॉप आणि ह्या गोष्टी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या मायक्रो कम्प्युटर्स या कॅटेगरीमध्ये येतात. सुपर कम्प्युटर,
मेन फ्रेम, मिनी कम्प्युटर आणि चौथा सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे दॅट इज मायक्रो कम्प्युटर. मायक्रो कम्प्युटर मध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये तुमचं डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, हँडहेल्ड पीसी म्हणजे पीडीए, तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या मायक्रो कम्प्युटर्स या कॅटेगरीमध्ये येतात. मायक्रो म्हणजे परत सिंगल युजर, पण प्रोसेसिंग क्षमता ह्याची जी आहे ही वर्कस्टेशन एवढी नाही. वर्कस्टेशन मध्ये जास्त पॉवर, त्याच्यामध्ये स्टोरेज करण्याची क्षमता आणि डेटा प्रोसेस करण्याची क्षमता ही जास्त आहे. पण मायक्रो कम्प्युटर्स मध्ये त्या मानानं कमी असते. ज्याचा उपयोग आपण तुम्ही सगळेजण बँकेमध्ये जे तुम्हाला दिलेलं नोड आहे, तुम्हाला जे दिलेला जो कम्प्युटर आहे, हा सगळा ह्या मायक्रो कम्प्युटर्स या कॅटेगरीमध्ये आहे. आणि तुमचा जो सर्व्हर तो त्या मिनी कम्प्युटर मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं ते मिनी कम्प्युटर्स कॅटेगरीमध्ये आहे. तर हे आपण कम्प्युटरचे काही प्रकार आपण आता इथं बघितले. तर आपण लेसन 1 आणि लेसन 2 आज कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. इन टर्म्स ऑफ प्रेझेंटेशन मी आता जे इथं वापरतोय ते आपल्या चॅप्टर 1 मध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला हे सुचवतोय की तुम्ही त्या गोष्टी एकदा वाचा. तुम्ही त्या गोष्टी वाचल्या तर त्या गोष्टी कोरिलेट होतील आणि तुम्हाला समजणं सोपं होईल. तुम्हाला प्रेझेंटेशन दिसत होतं ना आता दुसरं मी दाखवलं ते? हो सर. ओके, ठीक आहे. काही शंका, काही प्रश्न?